अत्यंत धक्कादायक बातमी. कोल्हापूर स्फोटानं हादरलं. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरामध्ये स्फोट झाला. जिलेटिनचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. घराचं मोठं नुकसान करण्यासाठी हा स्फोट केल्याचं समोर आलंय. फॉरेन्सिकची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे. या स्फोटामध्ये कुठेही जीवितहानी मात्र सुदैवानं झालेली नाहीये. हे घर रिकामं होतं असं कळतंय, मात्र जिलेटिनचा वापर करून या घरामध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रताप, एका घरामध्ये जिलेटिनद्वारे हा स्फोट घडवून आणलेला होता. काय नेमकं कारण आहे? पोलिसांचा तपास नेमकं काय दिशेनं सुरू आहे? फॉरेन्सिकची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय. आपण पाहतो की हा स्फोट आहे तो अतिशय भीषण होता. कारण आपण पाहतो की ह्या ज्या भिंती आहेत ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला त्या पूर्णतः या ठिकाणी पडलेल्या आहेत. याच्यावरूनच स्फोटाची तीव्रता किती आहे हे दिसून येतं. एकूणच आपण पाहतो की काल सायंकाळच्या सुमारास म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान एक स्फोट पहिल्यांदा झालेला आहे आणि त्याच्यानंतर लागोपाठ 8 ते 10 स्फोट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक इमारत जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी कोलमडून पडली अशा प्रकारची दृश्य या ठिकाणी दिसून येतात. इतकंच नाही तर या इमारतीची दगडं किंवा विटा आजूबाजूला उडून या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्या घराच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हा भीषण स्फोट होता. हा स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की सुर्वेनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्यावेळेला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, फॉरेन्सिक टीमने धाव घेतली, त्यावेळेला जिलेटिन कांड्याच्या माध्यमातून हा स्फोट घडून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रज्योत पवार या व्यक्तीच्या नावाने हे बिल्डिंग आहे. कारण या बिल्डिंगच्या दर्शनी भागामध्ये प्रज्योत पवार यांच्या मालकीची ही इमारत असून कोणी याच्यावर हक्क सांगू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा एक बोर्ड लावलेला आहे. त्यामुळं कुठंतरी आपण पाहतो की कायदेशीर बाबीमुळं या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली का याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे. पण एकूणच आपण पाहतो की सुर्वेनगर परिसरात भरवस्तीमध्ये हा स्फोट घडून आणल्यामुळं कुठंतरी लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि पोलिसांनी या घटनेचा तपास तातडीने करून नेमका हा स्फोट कुणी घडवला याची माहिती सांगावी अशा प्रकारची मागणी जी आहे त्या स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना CCTV फुटेज मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 व्यक्ती जे कोट घालून आलेले होते ते कोण होते याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांचा सध्या सुरू आहे. पण सुर्वेनगरमध्ये झालेल्या स्फोटामुळं पूर्ण शहर या ठिकाणी हादरून गेलेलं आहे. ठीक आहे प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि निश्चित या संदर्भातले अपडेट्स पुढच्या काळामध्ये येतील, जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्या बरोबर होते.